स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पंढरपूर महामार्गावर तानंग फाटा ते मालगाव जाणाऱ्या रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करून तब्बल 300 किलो तयार गांजा जप्त केला। या कारवाईत गांजाची वाहतूक करणाऱ्या मंगेश प्रकाश मोरे, वय वर्ष 46, राहणार बोरजाईवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा याला अटक करण्यात आली। गांजा, कंटेनर आणि मोबाईल असा एकूण 1,75,10,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिल्या आहेत। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। दिनांक 20 ऑगस्ट रोजी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मंगेश मोरे हा अशोक लेलँड कंटेनर क्रमांक NL01 AD 9366 मधून मिरज पंढरपूर मार्गे तयार गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार आहे। त्यानुसार पोलिसांनी तानंग फाट्याजवळ सापळा रचून कंटेनर अडवला। कंटेनरची झडती घेतली असता चालकाच्या कॅबिन मधील कप्प्यात खाकी रंगाच्या चिकटपट्टीने घट्ट गुंडाळलेली 150 पाकिटे आढळून आली। प्रत्येक पाकिटाचे वजन अंदाजे 2 किलो असून पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये हिरवट काळपट रंगाचा फुलबोंडे असलेला तयार गांजा मिळून आला। त्याचे एकूण वजन सुमारे 300 किलो भरले। पोलिसांच्या चौकशीत मोरे याने हा गांजा ओडिशा राज्यातील बालेगोडा ते तुंबडी परिसरातील एका शेतातून आणल्याचे आणि तो पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले। गांजा नेमका कोणाला आणि कुठे विक्री करणार होता याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत। या कारवाईत 1,50,00,000 रुपये किमतीचा गांजा, 25 लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंटेनर आणि 10,000 रुपयांचा रेडमी मोबाईल असा एकूण 1,75,10,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला। आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगली ड्रग्सची कारवाई झालेली आहे। यांच्यामध्ये LCV तर्फे एक गांजाचे कन्साइनमेंट ज्यांच्यामध्ये 300 kg गांजा आहे हे जप्त करण्यात आलेलं आहे। यांच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। बाकी इतर जे आरोपी यांच्यामध्ये आहे त्यांच्याबद्दलचे विचारपूस आणि शोध चालू आहे। हे माल उडीसावरून आलेला आहे आणि हे पुण्याकडे चाललं होता अशी प्रारंभिक जे आहे चौकसीमध्ये माहिती मिळालेली आहे। अजून यांचे तपास चालू आहे।